कोल्हापुरातील राजाराम पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कोल्हापूर पोलिसांना गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली की एका ग्रे कलरच्या कारमधून सरनोबतवाडी टोल नाका मार्गे काही लोक गांजा विक्री करता घेऊन येणार असल्याचे समजले। राजाराम पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी दिनांक 11 जून रोजी राजाराम तलाव येथील स्ट्रॉंग रूम जवळ सापळा रचून येथून जाणाऱ्या ग्रे कलर स्विफ्ट कारवर दाहट टाकून 2 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले। कारची तपासणी केली असता कारमध्ये गांजा आढळून आला। संशयितांकडे अधिक चौकशी केली असता सदरचा गांजा विक्री करता येथे आणल्याचे त्यांनी सांगितले। पोलिसांनी 9 किलो 186 ग्रॅम वजनाचा 2,29,650 रुपयाचा गांजा, त्यांच्या जवळील मोबाईल, कार असा एकूण 5,650,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। सदरची कारवाई राजारामपुरी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने केली। याबद्दल वरिष्ठांकडून अभिनंदन करण्यात येत आहे।